आज बनवणार आहे लहान मुलांच्या आवडीचा फिंगर चिप्स। त्यासाठी मी 5-6 बटाटे घेतले आहेत। ते सोलून एका पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहेत। साल काढून पाण्यामध्ये चांगले बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। नंतर बटाट्याचे असे उभे उभे काप करून घ्यायचे आहेत। असे जाडसरच ठेवायचे आहेत। हे असे काप करून घ्यायचे बटाट्याचे उभे उभे। नंतर ते स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत। परत बटाटे चिरून झाल्यानंतर आता सर्व बटाटे मी चिरून घेते। असे स्वच्छ चोळून घ्यायचे बटाटे। हे बघा, सगळे बटाटे मी चिरून असे उभे उभे काप करून घेतले आहेत। ते स्वच्छ पाण्याने मी 2-4 पाण्याने धुवून घेतले आणि एका साईडला कढईमध्ये गरम पाणी तापत ठेवायचं आहे आणि त्याच्यात 2-3 चम्मच मीठ टाकायचं आहे आणि पाणी उकळल्यानंतर आपल्याला ते बटाटे त्याच्यामध्ये वाफळून घ्यायचे आहे, जेणेकरून की मीठ आहे ते बटाट्यामध्ये येईल, उतरेल त्यासाठी। आता हे बटाटे मी टाकून मस्तपैकी वाफ काढून घेणार आहे बटाट्यांना। आणि वरती झाकण ठेवणार आहे, जेणेकरून पटकन बटाटे आपले लवकर, अजून काही वाफ आली नाही आणि थोडा गॅस फास्ट करते म्हणजे पटकन वाफ येईल। आता मी झाकण ठेवते आणि 10 मिनिटं त्यांना छानपैकी शिजून देते। बघा, झाकण काढल्यानंतर आता छान उकळी आली। आता हे बटाटे बघायचे आहेत, थोडेसे अर्धे कच्चेच ठेवायचे आहेत आपल्याला। आता हे झालेत बऱ्यापैकी। आता आपण काय करायचे, एका जाळीमध्ये हे बटाटे काढायचे। ते बटाटे काढून घ्यायचे, जेणेकरून त्यातले पाणी सर्व निघून जाईल आणि बटाटा एकदम आपल्याला असा कोरडा पाहिजे, थोडंसंच त्याला नॉर्मली बटाट्याला पाण्याचा स्टिक पाहिजे। आणि नंतर आपल्याला ही काली मिरीची पावडर घ्यायची आहे, ती थोडी टाकायची। थोडं लाल तिखट टाकायचं। काली मिरीच्या पावडरने जरा स्टिकपणा येतो आणि थोडासा वरून चाट मसाला टाकायचा आहे, लाल तिखट टाकायचं आहे आणि हळद टाकायची आहे आणि 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे। 2 ते 3 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे। आणि हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व मसाला सर्व बटाट्यांना लागेल। आणि नंतर आपल्याला हे सर्व झाल्यानंतर, एकत्र करून झाल्यानंतर अर्धा तास तरी आपल्याला फ्रीजमध्ये हे बटाट्याचं ठेवायचं आहे मॅरिनेट करण्यासाठी। हे बटाटा मॅरिनेट करण्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवल्याने बटाट्याला छान कोटिंग येतं आणि खुसखुशीत होतात बटाटे, त्यासाठी। हे झालं आहे, सर्व मसाला लागलेला आहे। आता आपण ह्याला फ्रीजरमध्ये ठेवूया। फ्रीजरमधून मी काढले आहेत। आता बटाटे बघा कसे झालेत, एकदम कडक। एका साईडला तेल गरम करत ठेवायचं आहे आपल्याला। बघायचं तेल तापलंय का, तेल तापलंय। आता मी तळायला घेते आणि बटाटे हे तळताना आपल्याला एकदा तळून झाल्यानंतर ते परत काढून परत एकदा फ्राय करायचे आहेत। त्याच्यामुळं बटाट्याला छानपैकी असं कोटिंग येतं फिंगर चिप्सला आणि दिसतानाही खूप सुंदर दिसतं। कलर पण बघा किती छान आलाय। आता हे आपण काढून घेऊया आणि परत एकदा हे थोडा मोठ्या गॅसवर परत तळून घ्यायचे आहेत आपल्याला।
याचे सर्व बटाटे तळून घ्यायचे आहेत. हे सगळे फिंगर चिप्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत. लहान मुलांना खूप आवडतात फिंगर चिप्स, त्यामुळे तुम्ही नक्कीच करून बघा आणि मला नक्कीच सांगा कशी झाली आहेत ते. आणि अजून तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहिजे तेही सांगा, मी नक्कीच करून देईन, व्हिडिओमध्ये करायचा प्रयत्न करेन. आता जे तळले होते ते सुद्धा बटाटे मी ह्याच्यात टाकले आहेत आणि छानपैकी खरपूस असं तळून घ्यायचे आहेत. बघा किती छान कलर पण आला आणि दिसायला पण किती छान दिसतंय. माझ्या मुलांना तर हे खूपच आवडतं. तुम्ही पण नक्कीच करून बघा तुमच्या मुलांसाठी. बघा किती छान कलर आला आहे आणि माझ्या मुलीला तर खूपच आवडतं हे आणि तिला हे खूपच आवडलं. हे तुम्ही बघाच पुढे. चला परत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. कमेंट करा, शेअर करा, रेसिपी नक्कीच करा. चला बाय. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.